एवढे दिवस झाले डॉक्टरकडे जाते, पण आज काय माहिती काय झालं होतं. खूप भीती वाटत होती. डॉक्टर काय बोलतील याचाच विचार करत होते. आता मला 9वा महिना लागणार आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. जसा 9वा महिना लागणार आहे तसं माझी झोप पूर्णपणे होत नाही आहे. रात्रभर जागीच असते. त्याच्यामुळे डार्क सर्कल वाढले आहेत आणि त्यात माझं चालणंसुद्धा बदललं आहे. तनू तर बोलली मी पेंग्विनसारखी चालते. एवढे 8 महिने मी जेवढी ॲक्टिव्ह होते तेवढी आत्ता नाही आहे. आता एकदा उठलं की कधी बसते असं होतं आणि एका जागेवर बसले की उठायला येत नाही. आणि एक गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल की 9वा महिना लागला की डिलिव्हरी कधी पण होऊ शकते. बॉडीमध्ये काही जरी चेंज वाटला तरी लगेच असं वाटतं की यार हाच तो दिवस नाही आहे ना. मला लेबर पेन तर सुरू झाले नाही आहेत ना. एवढं जास्त टेन्शन येतं. डोक्यात खूप साऱ्या गोष्टी येतात. आणि 9व्या महिन्यात बाळाची पोझिशन चेंज होते, खाली सरकतं. त्यामुळे पेल्विक पेन जास्त होतो. तुम्ही या गोष्टीसाठी तयार असलं पाहिजे. 9व्या महिन्यात मी जशी एंट्री केली तसं आता बॉडी जास्त दुखायला लागली आहे आणि बेबी जास्त किक करत नाही, पण एवढं जास्त गोल फिरतं ना की काय सांगू तुम्हाला. ज्या लेडीज माझ्यासोबत 9 मंथमध्ये आहेत त्याबरोबर या गोष्टीशी रिलेट करतील. तर आज होता पिल्याचा बड्डे, तर त्याच्यासाठीच हे सगळं चाललं होतं. त्याचा बड्डे सेलिब्रेट केला आणि नंतर स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये नॉनव्हेजच होतं आज. आता बड्डे असला की नॉनव्हेज असणं हे तर कंपल्सरी आहेच आमच्याकडे असंच आहे. चला आजसाठी एवढंच.